अधिक मासामध्ये वाढ देण्यासाठी म्हैसूर पाक करण्याची पद्धत आहे. कारण तो जाळीदार असा असतो. आज आपण अगदी साजूक तुपातला जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूर पाक हलव्यासारखा घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत. व्हिडिओमध्ये म्हैसूर पाक जाळीदार होण्यासाठी आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात जमण्यासाठी भरपूर अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहे. त्यामुळे पहिल्यांदा जर तुम्ही म्हैसूर पाक करत असाल तरी सुद्धा तुम्हाला तो म्हैसूर पाक 100% जमेल याची खात्री मी तुम्हाला देते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. म्हैसूर पाक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन. रोजचं वापरायचं आपलं बेसन आहे ते आपण घेतलेलं आहे. एका छान अशा बारीक चाळणीतून आपण याला चाळून घेतलेलं आहे अगोदर, कारण की त्यामुळे अगदी म्हैसूर पाक छान असा जाळीदार असा तयार होतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा बेसन चाळून घ्यायचं आहे. आणि एखाद्या वाटीचं माप आपल्याला सेट करायचं आहे, जेणेकरून आपण सगळ्या वस्तू त्याच वाटीच्या प्रमाणाने घेऊ शकू. तर आता हे जे बेसन घेतलेलं आहे आपण हे एका कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप छान तापलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन आपण टाकून घेऊयात आणि छान असं खमंग याला 2 ते 3 मिनिटं वास येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, हलवाई स्टाईल जो म्हैसूर पाक असतो, तो आपला तयार होतो. अगदी खमंग असा म्हैसूर पाक तयार होतो. तो कच्चा-कच्चा असा लागत नाही. कारण साखरेच्या पाकामध्ये नंतर तो भाजला देखील जात नाही. त्यामुळे आपल्याला ही स्टेप करणे फार आवश्यक आहे. आता बेसन छान असं भाजलं गेलेलं आहे. गॅस आपण बंद करून घेऊयात. पुढे आपल्याला आता साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी ज्या वाटीने आपण बेसन मोजलं, त्याच वाटीने आपण 2 वाट्या या ठिकाणी साखर घेतलेली आहे. तर साखर घेऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. साखर पाकामध्ये छान अशी विरघळली गेली, की आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या पाकाला जी आहे ती उकळी आणून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं उकळी आल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये नंतर बेसन घालून घ्यायचं आहे. म्हैसूर पाक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे साजूक तूप. आज आपण साजूक तुपातला म्हैसूर पाक तयार करणार आहोत. तर ज्या वाटीने आपण बेसन मोजलं, ज्या वाटीने आपण साखर मोजली, त्याच वाटीने मी 2 वाट्या या ठिकाणी साजूक तूप घेत आहे. आपल्याकडे जर साजूक तूप इतक्या प्रमाणात नसेल, तर आपण 1 वाटी साजूक तूप आणि 1 वाटी डालडा तूप देखील घेऊ शकता किंवा 1 वाटी साजूक तूप आणि 1 वाटी बिना वासाचं कुठलंही तेल म्हणजे सनफ्लॉवर तेल देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता. हे सगळे कॉम्बिनेशन करून सुद्धा तुम्ही म्हैसूर पाक बनवू शकता. आज आपण साजूक तुपातला म्हैसूर पाक बनवणार आहोत. त्यामुळे मी 2 वाट्या या ठिकाणी साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला संपूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे. मंद आचेवर छान आपण याला एकसारखं असं गरम करून घेणार आहोत. मंद आचेवर आपल्याला तूप हे वितळून घेतलेलं आहे आणि गरमच आपल्याला हे तूप आता गरम-गरम ठेवायचं आहे. अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि याला तापवतच ठेवायचं आहे. अगदी धूर निघेपर्यंत नाही, परंतु मंद-मंद असं आपल्याला याला तापवतच ठेवायचं आहे. साखर जी आहे ती या पाण्यामध्ये आता टाकून घेतलेली आहे. ती संपूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि यानंतर आता हा तयार झालेला जो पाक आहे, तो आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं छान असा उकळून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले जे बेसन आहे, त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एखाद्या व्हिस्कर सहाय्याने किंवा उलथण्या सहाय्याने आपल्याला या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अगदी पटकन अशा ह्या गुठळ्या मोडल्या जातात. काहीच वेळ लागत नाही. व्यवस्थित एकसारखं आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण बघा लगेचच एकजीव झालेलं आहे. अगदी एकसारखं असं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मंद केलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला थोडंसं ह्याला हलवून घ्यायचं आहे. बघा मिश्रण अगदी एकसारखं झालं आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेली 1 चमचा वेलची पावडर टाकून घेऊ म्हणजे फ्लेवर खूप छान असा येतो आपल्या म्हैसूर पाकाला. आणि यानंतर काय करायचं आहे, तर तूप आपल्याला मंद आचेवर छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. एका बाजूला तूप गरम असणं फार आवश्यक आहे आणि हे तूप जे गरम तूप आहे, ते थोडीशी आपल्या मिश्रणाला जाळी धरली, ते फसफसून आलं, की त्यामध्ये 1 चमचा, 1 पळी तूप टाकायचं. पुन्हा याला हलवायचं आणि यानंतर थोडंसं ही जी जाळीत लागलेली असते याला, ती थोडासा हा फेस सेटल होतो. फेस जसा सेटल होतो, तसं पुन्हा आपण याच्यामध्ये कडकडीत तूप टाकायचं. आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे, जोपर्यंत आपलं त्या घेतलेलं जे प्रमाणात प्रमाणात घेतलेलं जे तूप आहे, ते संपत नाही तोपर्यंत हीच प्रोसेस आपल्याला 6 ते 7 वेळा तरी रिपीट करत राहायची आहे. आता साधारणतः 2 ते 3 पळ्या माझं तूप टाकून झालेलं आहे. 4थी पळी बघा मी टाकत आहे. टाकल्याबरोबर कसा फेस
चढला जात आहे बघू शकता आपण. जाळी धरली जात आहे आपल्या मिश्रणाला आता आणि गॅसची फ्लेम आपण मंद ते मध्यमच केलेली आहे. पुन्हा थोडासा फेस सेटल झाला, की आता ही 5वी पळी बघा आपण तूप टाकत आहोत. बघा कडकडीत तूप टाकल्यानंतर बघा लगेचच याला जाळी पडायला सुरुवात होते. असा आपला म्हैसूर पाक हळू जाळी धरत जातो, घट्ट होत जातं बेसन आणि छान असं हे पाकामध्ये मुरत जातं आणि छान जाळीदार असा म्हैसूर पाक आपला तयार होतो. साधारणतः ही प्रोसेस म्हैसूर पाकची व्हायला पटकन अगदी 10 ते 15 मिनिटाचाच कालावधी लागतो. सोपी अशी रेसिपी आहे, अजिबात कठीण नाही. तर बघा 6वी-7वी पळी टाकल्यानंतर फेस मिश्रणाला अगदी छान असा पकडला गेलेला आहे आणि जर आपण बघितलं तर कडेला लागलं जे बेसन आहे, ते कडेला लागलेलं बेसन बऱ्यापैकी स्टेबल राहत आहे. ते खाली विरघळलं जात नाही आहे आणि मिश्रणाला देखील जाळी पडलेली आहे. ही खूण आहे, की आपला म्हैसूर पाक आता अगदी रेडी झालेला आहे, जाळीदार असा झालेला आहे आणि बाजूला तूप देखील सुटत आहे आपल्या मिश्रणाला. म्हणजे म्हैसूर पाक आपला अगदी परफेक्टली असा रेडी झालेला आहे आपल्या एखाद्या भांड्यामध्ये ओतण्यासाठी. तर साधारणतः 7 ते 8 पळ्या तूप मी यामध्ये गरमागरम टाकलं. तुम्हाला सांगितलेली प्रोसेस रिपीट करीत गेली आणि अगदी सोडा न वापरता बघू शकता आपला म्हैसूर पाक जो आहे, तो अगदी जाळीदार असा आपला दिसत आहे. म्हैसूर पाक बनवण्यासाठीची एक महत्त्वाची टिप तुमच्यासोबत शेअर करते. ती म्हणजे अशा पद्धतीची चाळण असते घरामध्ये, ती चाळण घ्या. त्यानंतर खाली या पद्धतीची भांडं घ्या, ज्यामध्ये हे व्यवस्थित अशी चाळण बसेल आणि या चाळणावर तुम्हाला म्हैसूर पाकाचं मिश्रण आपलं तयार झालंय ते टाकायचं. म्हणजे एक्स्ट्रा जे तूप आहे, ते खाली गळून पडतं आणि म्हैसूर पाक छान अगदी कमी तुपकट तयार होतो. परंतु आज मला म्हैसूर पाक थोडासा शेपमध्ये कट करायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे, फोटो काढायचे आहे. त्या कारणामुळे मी या केकच्या खोलगट अशा टीनमध्ये मी हा म्हैसूर पाकाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. जेणेकरून माझा म्हैसूर पाक जो आहे, तो अगदी हलवाई स्टाईलसारखा दिसेल. परंतु आपण घरगुती घरासाठी करत असाल, म्हणजे तुम्हाला जर फोटोच काढायचे नसतील, तर तुम्ही या पद्धतीच्या चाळणीमध्ये करा. म्हणजे एक्स्ट्राचं तूप काढण्यासाठी लवकरात लवकर मदत होते. तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला जो म्हैसूर पाक आहे, तो आपण पटकन असा आपल्या टीनमध्ये ओतून घेतलेला आहे. म्हैसूर पाकासाठी बेसनाचं अगदी परफेक्ट असं मिश्रण कसं तयार करायचं ते आपण अगोदर बघितलं. आता म्हैसूर पाक सेट कसा करायचा ते आपण बघून घेऊयात. तर हा जो केकच्या टीनमध्ये आपण हे मिश्रण जे ओतलेलं आहे, हा टीन एखाद्या उबदार जागी आपल्याला अर्ध्या तासासाठी सेट करायसाठी ठेवायचा आहे. अर्ध्या तासामध्ये आपला हा जो म्हैसूर पाक आहे, तो अगदी परफेक्टली असा सेट होतो. आणि थोडंसं तिरकं करून घ्यायचं या केकच्या टीनला. म्हणजे काय होतं, की जे एक्स्ट्राचं तूप आहे ते निघून जातं. आज आपण तुपाचं प्रमाण अगदी योग्य आणि कमी वापरल्यामुळे आपल्या म्हैसूर पाकामध्ये एक्स्ट्राचं तूप आहे ते उरलेलं नाहीये. त्यामुळे हा म्हैसूर पाक अगदी कमी तुपकट असा तयार झालेला आहे. तर पहिल्या 10 मिनिटातच आपण बघू शकता हा जो म्हैसूर पाक आहे, परफेक्ट असा झालेला आहे. हे ओळखण्याची अजून एक खूण आहे, की पहिल्या 10 मिनिटातच हा म्हैसूर पाकावरची वरची जी जाळी असते, ती अगदी अशी कडक अशी तयार होते. बघू शकता तुम्ही, मी बोट लावते तरी सुद्धा ते मुडत नाही आहे. अगदी परफेक्टली कडक अशी झालेली आहे. साधारणतः आता अर्धा तास झालेला आहे आणि हा म्हैसूर पाक पूर्ण थंड देखील झालेला नाही आणि अगदीच गरम देखील नाही. असा थोडासा हा गरम आहे. तेव्हाच आपल्याला याला कट्स मारून घ्यायचे आहे. नाहीतर काय होतं थंड झाला तर म्हैसूर पाक तुटतो. त्याचे तुकडे-तुकडे असे पडतात. त्याचे असे छान असे भाग होत नाहीत. त्यामुळे एक कट मी ऑलरेडी त्याला मारून घेतला होता. तो बघा तुम्ही अख्खा अगदी निघालेला आहे गरम असतानाच. असं थोडंसं बऱ्यापैकी गरम असतानाच हा म्हैसूर पाक आपल्याला सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे. हे बघा. व्यवस्थित असा लगेचच हा कापला जातो. अगदी छान ठिसूळ, जाडीदार आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा हा म्हैसूर पाक आपला आज तयार झालेला आहे. तर याला थोडं गरम असतानाच आपण कट मारून घ्यायचे म्हणजे हा सलग एकसारखा असा निघतो, तुकडे पडत नाही. थोडा जरी हा थंड झाला, तर याचे तुकडे पडतात. हे बघा, आता मला थोडासा उशीर झाला कापायला म्हणून हा थोडासा याचे तुकडे पडलेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता, हे तुकडे जे झालेले आहेत, ती सुद्धा जाळी बघा तुम्ही किती छान असा जाळीदार हा म्हैसूर पाक आपला तयार झालेला आहे. असेच आपण आता इतर कट्स देखील आता याला देऊन घेऊयात. अगदी हलवाई स्टाईल हा म्हैसूर पाक तयार होतो. आतमध्ये थोडासा गडद रंगाचा आणि वरती थोडासा पिवळसर असा रंगाचा हा म्हैसूर पाक अगदी हलवाई स्टाईल परफेक्ट असा ह्या पद्धतीने तयार होतो. तुम्हाला म्हैसूर पाकाची जाळी जी आहे ती आता मी जवळून दाखवते. हे बघा किती छान अगदी सच्छिद्र असा जाळीदार असा हा म्हैसूर पाक झालेला आहे आणि अगदी छान मस्त त्याला आतपर्यंत जाळी आणि रंग देखील अगदी परफेक्ट आतमधल्या लेयरला आलेला आहे. तोंडात टाकताच हा म्हैसूर पाक अगदी विरघळला जातो आणि साजूक तुपाची तर अप्रतिम अशी चव लागते. तुम्ही सुद्धा माझ्या या परफेक्ट अशा रेसिपीने या अधिक महिन्यामध्ये तुमच्या जावयांना वाण देण्यासाठी या पद्धतीने म्हैसूर पाक नक्कीच तयार करून बघा. तुम्हाला 100% हा म्हैसूर पाक आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही असाच पद्धतीचा म्हैसूर पाक बनवू शकाल. इतक्या आपण परफेक्ट टिप्स सुद्धा शेअर केलेल्या आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच हाईप देखील करा म्हणजे आपला व्हिडिओ आणि आपले चॅनल पुढे जाण्यास मदत होईल.
घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि अगदी कमी साहित्यामध्ये, शिवाय कमी खर्चामध्ये, अगदी शुद्ध तूप वापरून आपण हा म्हैसूर पाक तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा म्हैसूर पाक या अधिक महिन्यामध्ये शिवाय दिवाळीमध्ये नक्कीच तयार करून बघा. माझ्या चॅनल खमंग खानदेशी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन आणि भरपूर टिप्ससह रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशी पुढील भागामध्ये. धन्यवाद.